रसिक मित्र हो, नमस्कार. आज पाण्यावरची पाऊल वाट या लेखाचं वाचन मी करतोय. मी दत्ता सरदेशमुख, लेखक अनामिक. पाण्यावरची पाऊल वाट. केरळमधल्या मलप्पुरम जिल्ह्यातलं पदिंजटुम्मुरी हे एक छोटंसं गाव. निसर्गरम्य परिसर, कदालुंडी नदीचा शांत प्रवाह आणि साधी ग्रामीण जीवनशैली. याच गावातून गेली 2 दशकं एक असामान्य प्रवास दररोज घडतो. हा प्रवास कोणत्याही साहसी खेळाचा नाही किंवा प्रसिद्धीच्या हव्यासासाठीही नाही, तर केवळ शिक्षणासाठी आहे. या प्रवासाचा केंद्रबिंदू आहेत गणिताचे शिक्षक अब्दुल मलिक. अब्दुल मलिक यांचं आयुष्य वरवर पाहिलं तर अगदी साधं आहे. ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. मात्र त्यांच्या रोजच्या दिनक्रमात असलेली एक गोष्ट त्यांना वेगळं ठरवते. कोणती गोष्ट आहे ती? तर गेल्या सुमारे 20 वर्षांपासून ते दररोज शाळेत जाण्यासाठी कदालुंडी नदी पोहत पार करतात. पूल किंवा रस्ता असतानासुद्धा त्याने हाच मार्ग का निवडला? कारण नदी ओलांडली तर शाळा जवळ पडते. रस्त्यानं जायचं म्हटलं तर अनेक किलोमीटरचा दूरचा फेरा पडतो. वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. त्यामुळं त्यांनी नदीशी मैत्री केली. दररोज सकाळी अब्दुल मलिक आपली पुस्तकं, कपडे, डबा आणि बूट एका मजबूत प्लास्टिक पिशवीत नीट बांधतात. ती पिशवी टायरच्या ट्यूबला अडकवून ते नदीत उतरतात. कधी पावसाळ्यात पाणी वाढलेलं असतं, कधी प्रवाह वेगवान असतो, तर कधी ऊन कडक असतं. पण या कुठल्याच गोष्टींनी त्यांचा निर्धार कधी ढळलेला नाही. 20 वर्षात त्यांनी एकही दिवस मुद्दाम अशी सुट्टी घेतलेली नाही. आजारपण, हवामान किंवा अडचणी यावर मात करत ते नेहमी वेळेवर शाळेत पोचले आहेत. शाळेत पोचल्यावर मात्र ते फक्त शिक्षक राहत नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत उदाहरण बनतात. गणित शिकवताना ते आकड्यांइतकंच महत्त्व शिस्तीला, वेळेच्या मूल्याला आणि कष्टाच्या सवयीला देतात. मित्रहो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जबाबदारीपासून पळ काढू नये, हा धडा ते शब्दात नव्हे तर कृतीतून शिकवतात. अब्दुल मलिक यांचं योगदान केवळ वर्गखोलीपुरतं मर्यादित नाही. नदीतून रोज पोहत जात असल्यामुळं त्यांना नदीच्या आरोग्याची जाणीव प्रकर्षानं झाली. वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा कचरा बघून त्यांनी विद्यार्थ्यांसह नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. नदी आपलीच आहे, तिची काळजी घेणं आपलीच जबाबदारी आहे, ही भावना त्यांनी मुलांच्या मनात रुजवली. अनेक वेळा ते विद्यार्थ्यांना पोहण्याचं प्राथमिक प्रशिक्षणही देतात, जेणेकरून पाण्याची भीती कमी होईल आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होईल. आज अब्दुल मलिक यांची ओळख फक्त एका शिक्षकापुरती राहिलेली नाही. ते समर्पण, निसर्गप्रेम आणि शिक्षणावरच्या निष्ठेचं प्रतीक बनले आहेत. प्रसिद्धी, पुरस्कार किंवा कौतुक यासाठी त्यांनी कधीही हा प्रवास केलेला नाही. मुलांसाठी शाळेत पोहोचणं हीच माझी खरी जबाबदारी आहे, एवढंच त्यांचं साधं तत्त्वज्ञान आहे. अब्दुल मलिक यांची कथा आपल्याला हेच शिकवते की बदल घडवण्यासाठी मोठ्या पदाची किंवा प्रचंड साधनांची गरज नसते. प्रामाणिकपणा, सातत्य आणि कामावर प्रेम असेल तर एक सामान्य शिक्षकसुद्धा हजारो मनांमध्ये प्रेरणेचा दीप उजळवू शकतो. पाण्यावरची पाऊल वाट या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. सौजन्य आणि श्राव्य माध्यमासाठी सुलभीकरण अर्जुन वेलजाळी, नाशिक यांचं. आपण आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. मी निवेदक दत्ता सरदेशमुख. व्हॉट्सअप नंबर 8328
29730186.